इराणला चुटकीसरशी गुडघ्यावर आणण्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणनं मोठी दमछाक केली आहे. पंधरवडा लोटला तरी इराण, अमेरिका आणि इस्रायलशी मोठ्या ताकदीनं लढतोय. त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी इराणच्या काळजावरच घाव घातला. इराणच्या खर्ग या बेटावर मोठा बॉम्ब हल्ला करत ट्रम्प यांनी इराणला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पाहूया. पहिल्या झटक्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनींना संपून 15 दिवस झाले तरी अमेरिका इराणला नमवू शकली नाहीये. होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करत इराणने अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना जेरीस आणले. त्यामुळे संतापलेल्या अमेरिकेने युद्धाच्या 15व्या दिवशी इराणवर भीषण हल्ला केला. इराणचा मोठा लष्करी तळ असलेल्या खर्ग या बेटावर शक्तिशाली बॉम्ब वर्षाव केल्याची माहिती खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. या बॉम्ब वर्षावाला त्यांनी अभूतपूर्व असं म्हटलंय. माझ्या आदेशानुसार युनायटेड स्टेट सेंट्रल कमांडनं मध्य पूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली हल्ला केला. इराणचा क्राऊन ज्वेल्स असलेल्या खर्ग बेटावरच्या लष्करी सुविधा पूर्णपणे नष्ट केल्या. आमची शस्त्रास्त्र जगाला माहिती असल्यापेक्षा जास्त अचूक आणि प्रभावी आहे. काही कारणास्तव खर्गमधल्या तेल प्रकल्पांवर हल्ला केला गेला नाही. होर्मुझ सामुद्रधुनीत काही अडथळा केला तर खर्गच्या तेल प्रकल्पांनाही सोडणार नाही. खर्ग हे बेट आकाराने लहान असलं तरी इराणच्या सामरिक दृष्टीने त्याचं महत्त्व मोठं आहे. खर्ग बेट ताब्यात घेण्याचा विचार आहे का, असं फॉक्स न्यूजच्या अँकरने हे ट्रम्पने विचारलं. तेव्हा ट्रम्प चिडले आणि अँकरचीच खरडपट्टी काढली. Are you thinking about taking Karg Island, where 90% of the Iranian oil goes through? And what do you think about? Do you remember that interview and that school of thought? Yeah, but Brian, I can't answer a question like that. You should ask it. Again, you should be even asking it. It's one of so many different things. It's not high on the list, but it's one of so many different things, and okay. I can change my mind in seconds. But you know, for you to ask a question, who would answer a question like that? I mean, you're asking me a question, Karg Island, okay? Everything. Who would ask a question like that? And what fool would answer it? Okay. Let's say I was going to do it, or let's say I wasn't going to do it. What would I say? Oh, yes, Brian, I'm thinking about doing it. Let me let you know what time and when it'll take place. It's not, you know, it's sort of a foolish question. A little surprising for you because you're a smart man. खर्ग बेटाला इराणचं क्राऊन ज्वेल म्हणजेच मुकुटमणी म्हणतात. ते इराणच्या किनारपट्टीपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. पर्शियन आखातातील अतिशय मोक्याचं आणि तेल समृद्ध हे बेट आहे. इराणच्या एकूण तेल निर्यातीपैकी तब्बल 90% निर्यात याच बेटावरून होते. दररोज 70 लाख बॅरल तेल वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे तेल टँकर टर्मिनल आहे. या बेटावरची तेल साठवणुकीची क्षमता तब्बल 3 कोटी बॅरलची आहे. 60च्या दशकापासून तेलाची साठवणूक आणि जहाजांवर लोडिंगची इथे सोय आहे. बेटाच्या सभोवतालचं पाणी खोल असल्यानं इथे मोठे तेल टँकर सहज थांबू शकतात. इथे इसवी सन पूर्व 5व्या शतकातली पुरातत्व स्थळं जुनी थडगी सापडली आहे. ट्रम्प यांनी धमकी दिल्याप्रमाणे भविष्यात अमेरिकेने खर्गमधल्या तेल प्रकल्पांवर हल्ला केलाच तर त्याची मोठी किंमत जगाला मोजावी लागू शकते. अमेरिकेला इराणमध्ये सत्ता बदल हवाय. तिथल्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांना अमेरिकेला संपवायचंय आणि तिथल्या तेल विहिरींच्या चाव्या मात्र स्वतःकडे घ्यायच्या. व्हेनेझुएलामध्ये ट्रम्प यांचा हा प्लॅन यशस्वी ठरला, पण घायाळ झाला असला तरी इराण मात्र अमेरिकेपुढे अजूनही झुकायला तयार नाहीये. इराणचं नाक दाबण्यासाठी अमेरिकेने खर्ग बेटावर हल्ला केला, पण इराणमधल्या तेल प्रकल्पांना आतापर्यंत हात लावलेला नाहीये. पण लहरी स्वभावाचे ट्रम्प कोणत्या थराला जातील आणि त्याची जगाला अजून कोणती किंमत मोजावी लागेल हे सध्या ट्रम्प सुद्धा छाती ठोकपणे सांगू शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.